नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत जी भरतीची जाहिरात डिसेंबर 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेली होती. यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी, त्याचबरोबर नवीन अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट, अधिकृत अपडेट जारी करण्यात आलेली आहे. आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत पाहू शकता, जी अपडेट आहे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत जाहीर प्रकटन देण्यात आलेलं आहे. प्रसिद्धीपत्रक यानुसार आदिवासी विकास विभाग मार्फत जाहीर प्रकटन करण्यात येते की आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या स्तरावरून दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी विकास विभागातील 602 विविध रिक्त पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते. सदर विविध पदांकरता उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत. तथापि सन 2024च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 16 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच ESBC, सोशली SEBC, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस SEBC या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार पुनश्च बिंदू नामावली अद्ययावत करून गटक संवर्गासाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. यानुसार तरी आदिवासी विकास विभागाची दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे. याची नोंद सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी घ्यावी. त्याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदू नामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर बिंदू नामावली अद्ययावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळवण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. म्हणजे ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत, या म्हणजे अर्जासाठी जाहिरातीसाठी तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जी नवीन जाहिरात आहे ती पुन्हा अपडेट केली जाईल. SEBC आरक्षणासाठीचे जे डिटेल आहेत ते डिटेल ॲड करून नवीन जाहिरात जाहीर केली जाईल आणि त्यासाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज केले जाऊ शकतात. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत त्यांच्यासाठी एडिट म्हणजे करेक्शनसाठी जे ऑप्शन येईल त्याच्यामधून ते चेंजेस करू शकतात. अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग भरतीसाठी, सरळ सेवा भरतीसाठी जे 602 विविध जागांसाठी भरती परीक्षासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की लवकरच नवीन जाहिरात येऊन पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा ऑप्शन सुरू केला जाईल. त्याचबरोबर जे ऑनलाईन अर्ज केलेले उमेदवार आहेत त्यांना करेक्शनचं ऑप्शन सुद्धा दिलं जाईल. ही लवकरच जी पुढची अपडेट आहे ती सुद्धा आदिवासी विकास विभागाकडून जारी केली जाईल. त्याचबरोबर आमच्या पुढच्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.